नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर उन्हाळा आहे तर काहीतरी थंड घरच्या घरी बनवायलाच पाहिजे आणि लहान लेकरांना तर आवडीने खातात आईस्क्रीम. तर त्यासाठी मी गॅस पेटवून घेतलेला आहे. त्यावरती मी कढई ठेवली, मोठी चांगली मोकळी कढई ठेवली. त्यामध्ये मी गाईचं दूध टाकलेलं आहे अर्धा लिटर. ते गरम होत आहे इकडे. तर तोपर्यंत इकडे मी कस्टर्ड पावडर 2 चम्मच घेतले आहे. त्यांना मी चांगलं ढवळून घेत आहे. चांगलं गाठी त्यामध्ये नको असं पूर्ण हलवून घेत आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर मला मिक्सरमधून काढायचे नव्हते काजू बदाम, तर मी खलबत्ता धुवून घेतलेला आहे आणि काजू बदाम 1 तास आधी मी भिजू घातलेले होते. तर बदामाचे मी वरचे साल काढून घेतलेले आहे. बदाम ठेचणं झाल्यानंतर मी त्यामध्ये काजू टाकले आहे. तर काजूही मी ठेचून घेत आहे. तर असं दगडावरती असं टेस्ट लागते म्हणून मी मिक्सरमधून न काढता यामध्येच ठेचून घेत आहे. आणि लहान मुलांनाही खूप आवडतं घरचे आईस्क्रीम. बाहेरचं देण्यापेक्षा आपलं घरचं दिलेलं बेस्ट. तर इकडं तोपर्यंत आपलं दूध हे निम्मं झालेलं आहे, बघू शकता असं. तर त्यामध्ये मी कस्टर्ड पावडर टाकून लगेच त्याला हलवत आहे, कारण ते टाकल्याबरोबर लगेच घट्ट होतं. तर त्यामध्ये गाठी व्हायला नको म्हणून ते हलवत राहायचं आहे. त्यानंतर मी मिल्क पावडर टाकलेलं आहे. तर मिल्क पावडर मी 15 ग्राम टाकलेलं आहे. त्यानंतर मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. त्यांना असं मी हलवून घेत आहे, बघू शकता. आणि त्यानंतर मग मी तो ठेचलेला काजू बदाम यामध्ये टाकून चांगलं हलवून घेत आहे. बघू शकता असं घट्ट झालेलं आहे. आणि मी गॅस बंद करून दिला. 15-20 मिनटं त्याला थंड होऊ दिलं आणि नंतर या डब्यामध्ये मी टाकून घेत आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि माझ्याकडे माझ्याकडे बदाम होते तर ते मी वरतून टाकले. जर तुमच्याकडे पिस्ता असेल, मनुके असेल तर तुम्ही ते टाकू शकता. तर माझ्याकडे बदाम होते तर मी टाकले. तर बघू शकता ही अशा माझी आईस्क्रीम तयार झालेली आहे. तर तुम्ही पण घरच्या घरी लहान मुलांना अशी आईस्क्रीम करून खाऊ घाला. तर माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.